IBW चाय पकोडा राईड. केवढे रायडर्स आहे भाई मित्रांनो. व्ह्यू बघा, खतरनाक व्ह्यू आहे. ही ॲडव्हेंचर कशासाठी आपल्याकडे. वो 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 व्हेरी गुड. डिफेंडर पण काहीच नाही तिच्या पुढं. बाईकचा रोड कुठं नाही. फर्स्ट टाइम इन माय लाईफ रायडिंग अटायरमध्ये मला एखाद्या पोलीसवाल्याने पकडलंय. नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये. आज आपण जातोय IBW चाय पकोडा राईड. लेट मी जस्ट क्लोज द गेट. लेट्स गो. कालच आपण नाशिकवरून आलो आहे रिटर्न, आणि आज आपली IBWची राईड होती, त्यामुळे मी कालच येऊन लागलो. गजानन महाराज की जय. काल लोडेड होती बाईक पूर्ण, त्यामुळे बाईक जरा जड वाटत होती. आज एकदमच हलकी वाटते. तर आज IBW चाय पकोडा राईड पुण्याची आहे, आणि मीटअप पॉईंट बालेवाडीजवळ आहे. BU भंडारी मर्सिडीज, तिथे जायचं आहे आपल्याला. पुढे आपल्याला पाऊस लागू शकतो, त्यामुळे मी रेन गिअर्स ठेवलेत सोबत. निघताना तरी आपल्याला पाऊस लागला नाही, ते बरं झालं. आपल्याला 7ला पोहोचायचं होतं राईडच्या ठिकाणी, पण राईड 8ला स्टार्ट होणार होती. पण मी लेट निघालो आहे थोडा. जर राईड 8ला स्टार्ट होणार आहे तर एवढं लवकर काय करणार आहे तिथे. मजा येते पण सकाळी सकाळी राईड करताना. आज जरा वातावरण मोकळं आहे, पण कधी पण पाऊस येऊ शकतो कारण गरम होतं आहे. पावसाने पण कमालच केली यावर्षी. खूप दिवस झाले मराठीत ब्लॉग केला नाही आपण, म्हटलं चला आज मराठी स्टार्ट करू. इथून लेफ्ट टाकायचं आपल्याला. फ्रॉम बानेर झुडिओ. डॉगेश बाईंची खूप भीती वाटते भाई मला, असे बघतात ना खुकार. त्यामुळे मी स्लो करून घेतो डॉगेश बाई जवळ आले की. तसं आपण फुल रायडिंग गिअर्समध्ये आहेत, पण तरी नको त्याला पण त्रास आणि आपल्याला पण. आणि वी आर ऑलमोस्ट ॲट दी लोकेशन. समोर BU भंडारी, आपल्याला हायवे क्रॉस करून जायचं आहे तिकडे. आय होप सो रायडर्स आले असतील तिथे. हे काय चाललेत, 2 तर दिसले मला इथे. आई शपथ, केवढे रायडर्स आहे भाई. बाइक लगाएंगे तो लगाएंगे किधर. अपन साइडला स्लो बाइक, दॅट विल बी बेटर. थिंक काही फॉर्म फिलिंग वगैरे काही आहे का चेक करू आपण. शपथ, NX 500. चायला इथंच नाश्ता पाणी चालू झालं यांचा. तर गाईच रजिस्ट्रेशन करून भेटतो तुम्हाला. ते बघा आता सगळे हायवेला जॉईन होतील एक एक करून. 8 वाजलेत ऑलमोस्ट. सर्वजण बाईक्स काढतायत आपल्या. इथे मस्त चहा कॉफीची सोय केली होती, पाण्याची सोय केली होती मीटिंग पॉईंटवरती. इथून आता डायरेक्ट इव्हेंटच्या लोकेशनला निघणार सगळे. आता आपण डायरेक्टली लोकेशन लावून देऊ. म्हणजे कसं आपण मिस झालो इकडे तिकडे तरी पण आपण बरोबर पोहोचून जाऊ. तसं मिस व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण तुम्ही बघा किती रायडर्स आहेत. मला ते ग्रीन जॅकेट नाही भेटलं, संपले होते रॅकेट. लोकेशनला भेटेल की नाही माहीत नाही, बघू एकदा. हे मॅनेजमेंट खतरनाक लागत असेल, एवढ्या रायडर्सला मॅनेज करणं. इट्स नॉट इझी. राईड ऑन रायडर्सचा ग्रुप खूप मोठा आहे.
मी ऐकून आहे या ग्रुपबद्दल. लेट्स गो. मी फर्स्ट टाइम असं कॉन्वॉय सोबत राईड करतोय. अराउंड 70 किलोमीटर्सची राईड आहे आपली ही, म्हणजे वन साईड 70 किलोमीटर्स. मित्रांनो, जसं सगळ्या प्रकारचे लोक असतात तसे सगळ्या प्रकारचे रायडर्स पण असतात. अरे भाई, RTR वाली MH15 आहे. गाववाले दिसत आहेत. बोलू आपण त्यांच्याशी जर आपल्याला चान्स भेटला तर. नाही, याच्यावर तर असंच बसावं लागते, ऑप्शनच नाही तुमच्याकडे. मला न्यू एक्सपल्सपेक्षा ओल्ड एक्सपल्स जास्त आवडते ही वाली. कमेंट करा तुम्हाला कोणती एक्सपल्स आवडते ही आवडतच नाही. मित्रांनो, ही पुढे मार्शल दिसते ना, ही मुलगी, हिचा पूर्ण गर्ल्सचा ग्रुप आहे आणि ही खतरनाक लीड करते ग्रुपला. पूर्ण एक लेन ती कमी करते सगळ्या रायडर्ससाठी. मित्रांनो, व्ह्यू बघा, खतरनाक व्ह्यू आहे. आपले टायर थोडे टकले व्हायच्या वेवरती आता सध्या, त्यामुळे लवकरच टायर चेंज करावे लागणार आहेत नेक्स्ट मंथ. मला वाटतं अपोलो ट्रॅम्पलर टाकावा XR. काय वाटतं तुम्हाला, कसा आहे तो टायर नक्की सांगा. किंवा आणखी एखादा दुसरा सजेशन असेल तुमच्याकडे तर ते पण सांगा. मी काल नाशिकहून निघताना फ्युअल अप केलं होतं, त्यानंतर केलंच नाही. अजून पण 200ची रेंज दाखवत आहे. मला वाटतं की राईड पण होऊन जाईल त्यामध्ये. जर वाटलंच तर येताना टाकू आपण. मित्रांनो, वी आर ऑन दॅट रोड अगेन. एक मस्त सिनिक रूट बघायला भेटणार आपल्याला पुढे. आपण त्याच पुलावरून जाणार आहे जिथे प्रथमेश आणि आपण गप्पा मारत बसलो होतो एका दिवशी. आणि येताना आपण मिसळ खाल्ली होती, बुवाची मिसळ. काही ॲडव्हेंचर कशासाठी आपल्याकडे, यासाठीच आहे. बघा मित्रांनो, राजमाचीचा व्ह्यू राईट साईडने. आहे का इज्जत, आहे का व्ह्यूला. खोपोली 5 किलोमीटर आहे फक्त. वो इथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सरळ गेलं तर अलिबाग, पेठ, आणि आपण राईटला चाललोय मुंबई आणि पनवेलच्या साईडला. यो थँक्स. कसला खतरनाक आवाज करते रे भाई.
डिफेंडर पण काहीच नाही तिच्या पुढं. हे बघा मित्रांनो, इकडून खाली गेलं की राजमाचीचा ट्रेक लागतो. राजमाचीचा ऑफ रोडिंगचा रस्ता जो आपण केला होता. प्रथमेश, परत जायचं आपल्याला. तर मित्रांनो, IBW चाय पकोडा इट्स कम्प्लिटेड. डिसेंट होती राईड, मजा आली. मॅनेजमेंट फूडच्या बाबतीत थोडंसं मला वाटलं की फूडच्या बाबतीत अजून चांगलं होऊ शकलं असतं. मे बी आपण लेट गेलो फूड स्टॉल जवळ, त्यामुळे सुद्धा मला असं वाटलं असेल. नंतर गेम्स वगैरे ॲक्टिव्हिटीज होत्या रेसच्या आणि गल्फच्या. गल्फमध्ये आपल्याला किचन्स वगैरेच भेटले, पण रेसमध्ये मला कॅब भेटलेली, पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते. ते बोलले स्टोअरला येऊन घ्या. तर बघू आपण कधी जातोय स्टोअरला. मला तर काय वाटत नाही आपण जातो. अरे भाई, केवढं उकडतं रे. मॅप्रो जवळ आलो आहे आपण, लोणावळ्याच्या. इथला पिझ्झा खूप भारी आहे मित्रांनो, ट्राय केला नसेल तर नक्की करा. आणि चीज नाचोच. मी का म्हणालो इथला पिझ्झा भारी आहे, कारण की बाकी तुम्ही बाहेर पिझ्झा खाणार तर त्याचा जो बेस असतो तो रेडीमेड असतो, पण इथला जो बेस असतो हे प्रॉपर भट्टीत बनवतात इथेच. तो पिझ्झा पूर्ण भट्टीत कुक होतो, त्यामुळे तो एक नंबर लागतो. अरे यार, आपण एक्सप्रेस वेवर कसं काय आलोय? बाईकचा रोड कुठून आहे? मामा चांगले होते, त्यामुळे त्यांनी काही आपल्याकडून चलन वगैरे घेतला नाही. पण चुकून कारचा मॅप लावलेला होता. लायसन्स वगैरे चेक केलं त्यांनी. फर्स्ट टाईम इन माय लाईफ रायडिंग अटायरमध्ये मला एखाद्या पोलीसवाल्याने पकडलं आहे, आणि तेही काही न घेता सोडून दिलं. बिर्ला गणपतीजवळ आलो आहे आपण. गणपती बाप्पा मोरया. सोमाटणेचा टोल नाका आहे ना, एकदम भंगार आहे. म्हणजे बायकर्सला डायरेक्ट खालीच उतरावं लागतं. इतक्या इकडे यांची हिलेन आहे. सो मित्रांनो, वी आर बॅक इन पुणे. आपल्या समोर असा सुंदर तिरंगा फडकतोय, एक नंबर. भारी दिसतो ना यार आपला तिरंगा. असा हा रोड आणि वरती असा हा तिरंगा आहे, एक नंबर भाई. अशा प्रकारे चाय पकोडा राईडचा दी एंड झालेला आहे. तर मित्रांनो, ही राईड तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया परत पुन्हा तशा एखाद्या राईडवरती. तोपर्यंत एन्जॉय द राईड. बाय बाय.